हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय किचन अँड होम. मी ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या होम क्लिनिंगच्या व्हिडिओला 1.6K व्ह्यूज आलेले आहेत. आणि मागच्या नवरात्रीमध्ये मी आमचा देवारा रंगवला होता, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता. त्याला 3K व्ह्यूज आलेले आहेत. आणि नुकतंच नवरात्रीनिमित्त जे मी शूटिंग करते आहे त्याचा 2 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ, त्याला 400 पेक्षा पण जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तर त्यामुळे सर्व यूट्यूब फॅमिलीचं आणि माझ्या चॅनलवरती सर्व असलेल्या व्ह्युअर्सचा खूप खूप धन्यवाद. त्यामुळेच इन्स्पायर होऊन मी एक नवीन व्हिडिओ काढते आहे, जो की स्पेशली फॉर नवरात्री असणार आहे. हा व्हिडिओ फक्त गृहिणींसाठीच नाही, तर वर्किंग वुमन असणाऱ्या आणि सर्व वयोगटाच्या महिलांसाठी, आणि फक्त महिलांसाठीच कर्तव्य नाही हे क्लिनिंगचं, घरातल्या सर्व लोकांसाठी आहे. तर त्यांनी सुद्धा कशा प्रकारे क्लिनिंग करायचं आहे हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला ह्याचं म्हणजे वाटेल की हिचा घरचा क्लिनिंगचा व्हिडिओ तर काही दाखवला नाही, आणि ही क्लिनिंग टिप्सबद्दल बोलणार आहे आणि कसं आवरायचं हे सांगणार आहे. तर तरी पण त्याच्यातून माझं घर 95% तरी अजून नवरात्रीसाठी म्हणजे घटस्थापनेसाठी 8 दिवस बाकी, तरी पण आमचं घर सर्व आवरलेलं आहे. आणि मी खरं पण थोडं कसं मेहनत केली, कशा पद्धतीने मला काही गोष्टी मेहनत करताना सगळं घर आवरतानाच मला पण कशा शिकायला मिळाल्या, आणि त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, आणि सगळ्यांचं काय कर्तव्य आहे घर व्यवस्थित ठेवण्याचं, ते मी माझ्या याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. असं नाही की फक्त महिलांनीच घर आवरायचं, असं कुठंच नाही. आमचं घर इतक्या लवकर का आवरलं गेलं, तर मी याच्यासाठीच मी ऑगस्टमधले जे व्हिडिओ आहेत तर ते अपलोड करत होते. आणि तेव्हापासूनच थोडी तयारी मी सुरू केलेली होती, कारण एकामागोमाग एक सण येतात आणि घाई गडबड, धावपळ, काम, सर्व. काही लोक अभ्यास करतात, काही लोक टीचिंग, घरच्या घरी टीचिंग ट्युशन्स असतात, खूप गोष्टी असतात. असं नाही की फक्त गृहिणींनीच काम करायचं, असं नाही. गृहिणी फक्त गृहिणीच नाही राहिली, गृहिणी आणखी किती कामं करत असते ते पण आहे. वर्किंग वुमन आहे किती. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही एका मोठ्या पोस्टवरती असता, तिथं पण तुम्हाला मॅनेज करावं लागतं आणि घर पण तुम्हाला मॅनेज करावं लागतं, तर मग किती धावपळ होते. तर मग पाहूया आमच्या घराचं होम टूर, आणि त्यासोबतच क्लिनिंग टिप्स पण, ज्या की मी मंथली, काही वीकली गोष्टी करायचं ठरवलेलं आहे, काही अल्टरनेटिव्ह करायचं ठरवलेलं आहे. तर म्हणजे तशा पद्धतीने मी क्लिनिंग पण करत असते, मी पण करत असते. आणि जर कोणी पसारा घातला तर त्यांच्याकडून कसं आवरून घ्यायचा, त्यांना कसं समजून सांगायचं, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कधी आपल्या घरी पाहुणे येतात, कोणी येतं, आणि मग त्यांनी घातलेला पसारा बघून, काय घरात ज्या बायका आवरत असतात त्यांनी काय दिवसभर तेच काम करायचं असतं का, त्यांना जीव नाही आहे का? तुम्ही हे प्रश्न स्वतःला कधीच विचारत नाही, म्हणून तुम्ही नुसतं कामातच असता. पण आता तरी सर्व फॅमिली मेंबर्सचं, सर्व लोकांचं, घरात वावरणाऱ्या सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे क्लिनिंगसाठी. हे आमच्या घराचं मेन डोअर आहे. तर इथं खूप जळे लागतात कधी, तर ते झटकून घेतो आम्ही दर 8 दिवसाला, किंवा केव्हा दर 15 दिवसाला. चौकटीची पण पूजा करतो आम्ही. मेन डोअरच्या जी चौकट आहे त्याची पण पूजा करतो. पण आता सध्या पितृपक्ष चालू आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे चौकटीची अजून पूजा नाही केली, घटस्थापनेच्या आधी करणार आहे. माझ्या आईने काढलेली आहे रांगोळी. आणि ही जी स्टिकर आहे ना, तर ते खराब झालेले आहे, तर ते परत आम्ही आता घटस्थापनेला किंवा दसरा ज्या दिवशी असेल ना तेव्हा लावणार आहोत. चला तर आता घरात येते मी.
घराचे जाळे काढले मी दर 15 दिवसाला, कमीत कमी दर 15 दिवसाला तरी काढायचे आहेत जाळे. ही जर झाडझटक आपण करणार आहोत, म्हणजे जाळे काढणार आहोत, त्यानंतर सर्व झटकून घेणार आहोत, तर त्याच्यासोबतच लगेच तुम्ही सोफा, त्याची कवर्स वगैरे सर्वांनी भेटून झटकून काढले, व्यवस्थित स्वच्छ केले, तर काही फरक पडणार आहे का? मग तुम्ही एकटे, तुम्ही गृहिणी असाल, कोणी असाल, वर्किंग वुमन असाल, तुम्ही स्वतः किती एकटं काम करता हे म्हणजे तुम्हाला नाही वाटत का की हे चुकीचं आहे? तुम्हाला आराम करायला वेळ मिळणं गरजेचं नाही आहे का? आराम म्हणजे काय असं, म्हणजे एखाद्या बाईने आराम केला म्हणजे खूपच तिलाच नावं ठेवतात बिचारे सगळे लोक. तिचं दुखत नाही का कधी? हेचा कधीच विचार करत नाही कोणी. सगळी झाडझटक केली. आता हे मी गणपती म्हणजे बसले, त्याच्यानंतर गणपती विसर्जन वगैरे झालं, थोडासा टाईम गेला, त्यानंतर खरं पण इतकं आवरून पण सोफा वगैरे त्याच्या मागं थोडी धूळ जमा झाली होती, जाळे लागले होते, ते सगळे जाळे वगैरे सगळं काही झटकून काढावं लागलं मला परत. आणि मी याच्या आधीच्या सर्व व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि परत एकदा सांगते की जो तुमचा मेन हॉल असणार आहे तर त्याच्यामध्ये असे फर्निचर्स असले पाहिजे आणि अशाच गोष्टी असल्या पाहिजे ज्या की मोजक्या पण इम्पॉर्टंट, व्यवस्थित लुक असणाऱ्या अशा गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. आता ह्या हॉलमधलं काय काम राहिले ते पण सांगते. कर्टन्स मला चेंज करायचे आहेत. हे पण चांगलेच आहेत, वॉश केलेलेच आहेत, पण आणखी दुसरीकडं चांगले कर्टन्स आहेत ते लावायचे आहेत तिथं, म्हणजे अजून चांगलं दिसेल सगळं काही व्यवस्थित. त्याच्या खाली पण आम्ही काहीच ठेवत नाही, कधीच नाही. जास्त त्याच्यामध्ये जास्त पसारा नाही, स्पेस आहे, बाकीचं सामान आपण त्याच्यामध्ये ठेवू, ते इतकं पसारादायक होऊन बसतं ना की बस, मग काही खरं नाही. कवर्स वगैरे पण तुम्ही 20-25 दिवसातून, महिन्यातून जर एकदा जरी धुतले आणि त्याला वापर करताना, आता त्याला असं मी का म्हणले ह्याचं पण तुम्हाला उत्तर देते. तुमच्या वापर करण्यावर पण असतं की तुम्ही वस्तूंना कसं वापरता, कसं हँडल करता. तुम्हीच नाही की घरातले सर्वच लोक कशा प्रकारे त्याचं म्हणजे व्यवस्थित ठेवतात का नाही ठेवतात, त्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात. पण दोषी कोणाला ठरवतात की घर आवरलं नाही, कोणाला बोट दाखवतात हिनी घर आवरलं नाही, बस तीच जिम्मेदारी असती का? मी म्हणजे ह्याच्या आधीचे पण जे माझे व्हिडिओज आहेत हॉलचं लुक शेअर करणारे, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की कोणत्याही एक परफेक्ट बसणाऱ्या असा कॉर्नर निवडा आणि त्याच्यामध्ये एल शेपमध्ये सोफा तुम्ही ठेवा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित बसतं. सगळ्यांचे म्हणजे मोस्ट ऑफ पीपल्स त्यांचे सर्वांचे हॉलचे जे स्ट्रक्चर असतं तर ते स्क्वेअरमध्ये असतं, तर ते अशा पद्धतीने ठेवू शकतात. तर हे ग्लासेसचा म्हणजे जे काचा वगैरे आहेत त्या थोड्या अशा त्याच्यावर बारीक बारीक धूळ आहे असं दिसतंय, तर हे पुसायचा व्यवस्थित प्रयत्न करतो. एक साईडनी पुसला जातं पण दुसऱ्या साईडनी वॉश करण्याला खूप कठीण आहे. आणि जर वॉश करता करता त्याला काही तडा गेला काय करणार मग, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण तरी पण सगळं घर पुन्हा व्यवस्थित कसं स्वच्छ करणार आहे हे पण सांगणार आहे मी. इकडं गॅलरीत आली मी. गॅलरीमधले पण सगळे जाळे वगैरे सगळे स्वच्छ केले. सगळी झाडझटक सगळीच आधीच करून ठेवलेली आहे. व्हिडिओ पण एक क्लिअर नाही येत. झाडं पण छान वाढलेत एकदम. आता घर आवरण्यामागे किंवा घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा घर जसं पण आहे त्याचा स्वीकार कसा करायचा, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते, प्रत्येकाचं घर वेगवेगळं असतं. पण त्या घराला जर स्वच्छ केलं तर ते घर इतकं चांगलं दिसतं
की जे काही आहे त्या घरामध्ये जशा कशा वस्तू असतील त्या सुद्धा एकदम छान दिसतात आणि एकदम असं छान वाटतं आपल्याला बघण्यासाठी पण. आम्ही ह्या घरात पण रेंटनी राहतो आणि ह्याच्या आधीचे घरं पण आम्ही पाहिलेले आहेत, असं नाही की नाही. एकदम 1 रूम पासून आता सध्या 2 BHK पर्यंत आमचा असा प्रवास झालेला आहे. घर कसं का असे ना, पण ते स्वच्छ ठेवणं, टापटीप ठेवणं हे सर्वांची जबाबदारी आहे. आता सर्वात महत्त्वाची टीप की हॉल क्लिनिंग कसं करायचं आणि सगळ्यांनी भेटून कसं करायचं. तर आपण काय करतो, TV असतो समोर आणि काही भाज्या वगैरे चिरायच्या असतात, काही किचनमधलं काम बाकी असतं, आपण ते सर्व घेऊन येतो हॉलमध्ये. त्याचा सगळीकडे पसारा, भाज्या तोडता त्या भाज्यांचा सगळा कचरा किती घरभर असतो ना हे आपल्याला कळत पण येते. मग त्याचे डाग पडतात, खराब होतं एकदम. म्हणजे जी टाईल्स वगैरे असेल त्याच्यावरती त्याचे डाग पण उमटतात, असं पण होत असतं ना. आणि मग तेच आपल्याला आवरायला किती वेळ लागतो आणि त्याच्यात आपला किती वेळ जातो. त्याच्यापेक्षा एक पर्टिक्युलर जागा निवडा ना. आणि जर तसं तुमच्या घरामध्ये तितकी जागा नसेल, पण आम्ही पण त्या फेजमधून गेलेले, असं नाही की नाही गेलो म्हणून. याच्या आधीच्या घर जे होतं ते 1 BHK होतं, त्याच्यात पण गॅलरी नव्हती, काही नाही. मग त्याच्यात कसं मॅनेज करायचं ते पण बघितलेलं आहे. तरी पण त्याच्यात सुद्धा किचनच्या वस्तू किचनमध्ये पाहिजे, बेडरूम मधल्या वस्तू बेडरूममध्येच ठीकठाक दिसतात, त्या घेऊन येतो आपण सगळे हॉलपर्यंत. कोणी आलं की मग परत आवरा. बरं ते जाऊ दे, तुम्ही हॉल नीटनेटका पण ठेवला, खूप सारे कष्ट केले, मग त्याला कंटिन्यू कसं हे करायचं. तर आपण चेअरवरती बसतो, चेअर आपण बसून झालं आपलं, तिथं टाइम स्पेंड केला झालं. ती चेअर सगळ्यांनी जागेवर ठेवणं काम कोणाचं आहे, ज्यांनी यूज केली त्याचं आहे ना. कधी घरातलं सगळं काम करते तिचं आहे नाही ना. हे सर्व जाणून घ्या, व्यवस्थित माहीत करून घ्या. आणि जी काही होममेकर असेल तिला थोडा टाइम द्या, तिला ग्रो व्हायला थोडा वेळ द्या. आता हे आम्ही नीटनेटकं ठेवतो, मी नाही ठेवलं, माझी एक होती, कोण ना कोणी नीटनेटकं ठेवतच असतं आमच्या घरात, असं नाही की नाही ठेवत म्हणून. पण गेस्ट म्हणून आपण कोणाच तरी घरी जातो आणि त्यांच्या हॉलचं 12 वाजून येतो. मी असं म्हणते, हो हे खरंच आहे. तुम्ही बघा एकदा कधीतरी जाऊन की आपण कोणाच तरी घरी गेलो आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या हॉलचा लुक काय केला, थोडंसं थांबायचं, परत यायचं रिव्हर्स चेक करायला की आपण गेल्यानंतर काय आपलं प्रेझेंटेशन तिथं झालेलं आहे म्हणून. बिचारे बसतात सोफ्यावर, ते सोफ्याचं कव्हर सगळं वाऱ्यावर गेलेलं. सगळे पाणी पिलं असेल तर पाण्याचे एक जणांनी ग्लास इकडं, एक जणांनी ग्लास तिकडं. बिचारी पाणी देणारी तिचं सगळं काम, तिचं एखादा तिला स्वयंपाक करायचं असेल त्याच्यातून सुद्धा बिचारी त्याच्यातून सुद्धा पाणी आणून देते सगळ्यांना. आणि ते ग्लासेस आपण कुठं, एक इकडं, एक तिकडं, एक इथं, एक तिथं. मग ती बहिणी काय तिचं काम करून स्वयंपाक करून तुम्हाला तिथं जेवायला वाढवून तिचं जेवण सोडून ती येते, सगळे भांडे तुम्ही खाली करकटे केलेले जागेवर ठेवती, तुमचे चहाचे कप, तुमचे नाश्त्याचे प्लेट्स. हे तिचं काम आहे का? नाही ना, तुमचं काम नाही आहे का? डायरेक्टली कोणी माझ्यावर टीका केल्याने मी भिणार नाही बरं का. कारण मला आता मी ह्याला टेक्निकली रिप्रेझेंट करून दाखवणार आहे. कारण मी पण काम केलेलं आहे, मी पण जॉब केलेलं आहे, मी ॲज अ प्लांट कोऑर्डिनेटर म्हणून जॉब केलेला आहे. मी जेव्हा आमची मीटिंग असायची कॉन्फरन्स हॉलमध्ये, त्याच्यातल्या सगळ्यांना, इव्हन कोणी का असं ना, जे कोणी माझ्या मीटिंगमध्ये येणार, कोणी जरी आलं ती कोणत्याही पोस्टवर असं, तुम्ही मला घेणं देणं नाही. तुम्ही त्या मीटिंगचे त्या कॉन्फरन्स हॉलला जसं तुम्ही यूज केलं त्याच्यानंतर तुम्ही तिथून लिव्ह करण्याच्या आधी ते कॉन्फरन्स हॉलमधल्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही वापरणार त्या जशाच्या तशा ऑन दी स्पॉट तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी ते कॉन्फरन्स मीटिंग झाल्यानंतर मीटिंग सुद्धा मी कंडक्ट करायचे आणि त्याच्यानंतर सगळेजण गेल्यावर सगळे कसे बिहेव करतात, सगळं कसे आउट होतात त्या मीटिंग्समधून, ते सगळं चेक करायचे मी. कोणी असं वाकडं तोंड करायचं मला, कोणी म्हणायचं हां काय चेअर जागा ठेवायची. मला सुद्धा विरोध सहन करावा लागलेला आहे, असं नाही की नाही. पण तुम्ही ह्या टेक्निकल इम्पॉर्टंट गोष्टी कधी शिकणार? जर तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाता, तिथल्या वस्तू असे उचकट करतात, ते सुद्धा तुम्हाला काही गोष्टी प्रोव्हाइड करतात. तुम्ही तसं केलं तर ते तुम्हाला जागेवर घेतील का, याचा विचार तरी करा ना.
एखाद्या कॉर्पोरेट लेवलला एखाद्या कंपनीमध्ये काही लोक काम करतात, जे माणसं काम करतात ना, खूप म्हणतात ना पुरुष सत्ताक, बायका पण जॉब करतात बरं का. तुम्ही ज्या पोस्टला आहेत ना त्या पोस्टला लेडीज सुद्धा काम करतात आणि ते काम निपटून त्या घरचं पण काम करतात. ते काम करता तुम्ही सुद्धा विचार करा, तुम्ही एखाद्या कंपनीला तसं यूज केलं तर तुम्हाला कसं वाटेल. आणि तुमच्या घरात तुमची बायको आवरती, तुमची मुलगी आवरती, तुमच्या घरातल्या सगळ्या गृहिणी आवरत बसतात. ते त्यांचं ते एकच काम आहे का? तिचं एकटीचंच काम आहे का? थोडा विचार करा, तिला सपोर्ट करा. आणि फेस्टिवल्समध्ये एकाच जणाला काम हँडल होणं बिलकुल शक्य नाही आहे. सगळ्यांनी भेटून करायचं आहे. आपल्या सगळ्यांनी भेटून, आता पसारा करायचा आणि सगळ्यांनीच भेटून आवरायचं असं नाही. आपल्या वस्तू आवरा, आपण ज्या यूज करू त्या वस्तू नीटनेटक्या टापतील. ज्या ठिकाणून आपण वस्तू काढली त्या ठिकाणी आपण वस्तू ठेवणं गरजेचं आहे, हो की नाही. इतकं जरी केलं ना तरी घर इतकं स्वच्छ दिसेल ना की बस आपण विचार पण नाही करू शकत. सगळ्यात पहिली गोष्ट की 8 ते 15 दिवसांमध्ये जाळे काढायचे आहेत आणि फॅन वगैरे पण पुसून घ्यायचं आहे. यावेळेस फॅन मला एकटीला पुसावा लागला. माझा भाऊ येणार आहे आता पितृपक्षासाठी त्याच्या जॉबच्या ठिकाणावरून, पण तो येऊस तर मग तो येईल, मग काम करेल, आधीच बिचारा थकून जाईल. त्याच्यामुळं मी एकदम सेफ्टी व्यवस्थित ठीक मी त्या चेअरवर वगैरे उभी आहे का ते सगळं काही बघून मी फॅन पण पुसून काढला. आणि माझं म्हणजे फॅन मी पुसून काढला तर तेव्हा मला माझ्या डोळ्यात पण धूळ वगैरे गेली. तर मग माझं असं म्हणजे एक सजेशन आहे की तुम्ही गॉगल्स वगैरे लावू शकता, म्हणजे ती जी धूळ आहे ती तुमच्या डोळ्यामध्ये जाणार नाही. आता राहिला प्रश्न गॅलरीचा. आमच्या इथे इतके कबूतर येतात की बस आणि इतकं घाण करून टाकतात ना, तर त्याच्यामुळंच मी इथपर्यंत झाडं लावलेले आहेत. आणि इथं थोडी जागा ह्याच्यासाठी सोडली, आणखी खूप झाडं लावू शकतो, इथं जागा आहे. पण हे जे दोन्ही डोअर जर ओपन केले ना तर मग ते बांधता येणार नाही असं आहे. तर त्याच्यामुळं थोडीशी जागा मोकळी आणि जेवढी जागा सफिशियंट आहे त्याच्यामध्ये झाडं लावले. आता ह्या झाडांचे पानं गळतात वगैरे, तर तेच पानं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ते त्यांना एक प्रकारचं खत म्हणून पण होऊन जातं आणि उन्हापासून जास्त पाणी असल्यापासून संरक्षण पण मिळतं त्याच्यात आणि चांगली ग्रोथ पण होती त्याची. आता चपलांचं मॅनेजमेंट कसं करायचं? खरं पण आहे, आपण म्हणजे आता जसं सगळं टाईम जात आहे, आपल्या लहानपणी मोजून 2-3 चप्पल असायचे. आमच्या लहानपणी पण तसंच होतं. पण आता वेगळं आहे. प्रत्येक ओकेजनला प्रत्येक ठिकाणी जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल्स आपण यूज करतो. तर त्याच्यातून व्यवस्थित सॉर्ट आउट करा. ज्या व्यवस्थित आहेत, ज्या चांगल्या आहेत, ज्या आपण आता पण यूज करू शकतो त्याच तुम्ही ठेवा. जर चांगल्या आहेत पण खूप जुन्या झाल्या आहेत, तुम्हाला लागत नाही त्या कोणाला तरी दान करा आणि व्यवस्थित त्याचं सॉर्टिंग करा. इकडं आमचं किचन आहे. किचन नॉन मॉड्युलर आहे. तेच बरं आहे. कसं काय हे पण सांगते. 8 दिवसाला जाळे काढायचे, तर ते जो म्हणजे रूल आहे ना, तर ते सगळ्या घराला लागू होतं बरं का. आणि मी भांडे पण ऑगस्टपासूनच सगळं घासणं, त्याला व्यवस्थित लेबल्स लावणं, त्याच्यामध्ये नीटनेटकं सामान वगैरे भरणं, हे सगळं आम्ही तेव्हाच सुरू केलं. 1 दिवसात एखाद्या मोठ्या सणाची तयारी करणं खूप कठीण आहे. तर असं आहे सध्या. आता सगळेजण भेटून किचन मध्ये कसं मदत करू शकतात? तर समजा एखाद्या स्त्रीनी सगळे भांडे वगैरे घासून ठेवले, तर त्याला थोडं थोडं कोणी पुसून ठेवू शकतं, त्याला लेबल्स लावू शकतात, त्याच्यामध्ये सामान भरून तिला मदत करू शकतात. जर किचन मधली एखादी वस्तू यूज केली असेल तर ती जागेवर ठेवणं हे ज्याचं त्याचं काम आहे बरं का. ज्यांनी आमच्या घरामध्ये मी सरळ स्पष्ट रूल लावलेला आहे, ज्यांनी जी वस्तू वापरली त्यांनी ती वस्तू जागेवर ठेवायची आणि त्याचा अवलंब करायला त्याच्यासाठी झगडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला मला.
तर त्याच्यामध्ये माझी आई पण मला सपोर्ट पण करते. आता तिला पण हे सगळं पटलं. हा भाऊ आहे, कधी कधी ते करतो तसं, राहू देतो, मग मीच आवरत असते असं. तर आता आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते मी. किचनसाठी आणि जे हाय पॉवर अप्लायन्सेस असतात, ज्याचं एम्पियर लेवल जास्त असतं, तर त्यांना वेगळे स्विच बोर्ड असणं खूप गरजेचं आहे. आता हे आमचं फ्रीज आहे, पण याच्यासोबत 2 अप्लायन्सेस यूज करू शकतो अशा प्रकारचं बोर्ड आहे. तर त्याच्यातलं जे एक आहे ते आम्ही कंटिन्यू वापरतो फ्रीजसाठी, आणि एक जे आहे त्याच्यामधून जर यूज केलं तर आपण मिक्सर यूज करू शकतो, एखादं छोटंसं इक्विपमेंट यूज करू शकतो जे की ह्या ओट्यावरती बसू शकेल. आता काय सगळ्यांना शक्य होईल, सगळ्या घरात अशी सिस्टीम असेल असं शक्य नाहीये. तर मग त्याच्याऐवजी काय करू शकतो, तर त्याच्याऐवजी असं MCB बोर्ड्स वगैरे असणं गरजेचं आहे. त्याकरता MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर हा शब्द लक्षात घ्या. सर्किट ब्रेकर म्हणजे जे की तुमच्या घरामध्ये जे हॅझर्ड्स होऊ शकतात हाय व्होल्टेजमुळे, तर त्या सर्किट्सला ते ब्रेक करतं. त्याकरता ते सगळं काही असणं गरजेचं आहे. आता ह्याला खोलून मी दाखवलं असतं, पण जे आपण बघतो ना की घरामध्ये छोटे छोटे सिरॅमिकचे असे म्हणजे लावलेले आहेत रेक्टँगल मध्ये, तर ते असतात सर्किट ब्रेकर्स. खूप इलेक्ट्रिकल सेफ्टी पण असणं गरजेचं आहे घरामध्ये. प्रॉपर लेबल लावलं ना की मग लगेच वस्तू भेटते आपल्याला, कुठं आहे काय आहे लगेच कळून जातं. आता काही हे ट्रान्सपरंट डबे तुम्हाला रिकामी दिसत आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही आता जे काही आमच्याकडे दसऱ्यामध्ये पण फराळ असतो, वेगळ्या प्रकारचा फराळ असतो, तर ते पण स्टोअर करण्यासाठी वगैरे हे डबे आम्ही यूज करू शकतो, म्हणून आम्ही तसेच राहू दिले. सगळे चमचे एक सोबत लावलेले मी, इतकी जड आहे ना ते, एकात एक घालून ठेवलेले आहेत काही, पण सगळेच चमचे जवळपास याच्यामध्ये. आता मिक्सरला यूज करताना ते पण सांगते. मिक्सरमध्ये कधी कधी आपण किती जरी स्वच्छ केलं त्याच्यामध्ये किडे जमा होतात. त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या आसपास जवळपास डांबर गोळी ठेवलं तरी पण चालेल. त्याला यूज केलं की लगेच क्लीन पण करून घ्या, म्हणजे जे अन्नाचे कण वगैरे राहतात ना त्याच्यामुळे त्याच्यावरती किडे वगैरे नाही होणार. आणि त्याला पुसताना तर ते जे कनेक्शन असतं त्याच्यातून काढून मग पुसा. त्याच्यासोबत कनेक्शन आहे आणि मग तुम्ही पुसताय तर इलेक्ट्रिकल जे हॅझर्ड्स होऊ शकतात, तर त्याचे जास्त चान्सेस असतात. आता ह्या कनेक्शनला पिन दिसते आहे तुम्हाला, ह्या अप्लायन्सेसला पिन आहे. काही लोक विदाउट पिन आणि 2 वायर्स याच्यात आणि ह्याच्यात न्यूट्रल फेजमध्ये घालून टाकतात. त्या प्रॉपर बसल्या ठीक, बटन दाबलं आणि त्याचा स्पार्क होतो. ते स्पार्कचं अजून काय काय होऊ शकतं, तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्याच्यामधून वाचण्यासाठी विदाउट पिनचं 3 पिन यूज करणं खूप गरजेचं आहे. विदाउट तशा पिन्सचा अप्लायन्सेस कोणताही यूज करू नका. ओट्याच्या वरच एखादी छोटी का होईना पण विंडो असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने घरामध्ये जे धूर वगैरे होतो किंवा जी गरमी, जी हीट प्रोड्यूस होते, ती सगळी काही हीट बाहेर चालली जाईल. व्यवस्थित एअर तुम्हाला प्रॉपर मिळेल, व्हेंटिलेशन प्रॉपर होईल, अशा पद्धतीने अरेंजमेंट करणं खूप गरजेचं आहे घरामध्ये. आणि इथं आम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे. फ्रीज किंवा एखादा इलेक्ट्रिकल अप्लायन्स क्लीन करताना त्याचं कनेक्शन सगळ्यात पहिले रिमूव्ह केलं पाहिजे. ओल्या कपड्याने जर तुम्ही पुसणार असाल तर ते एकदम जास्त ओलं, एकदम पाण्यात भिजवलेलं असं कापड नाही घ्यायचे, थोडंसंच ओलं करून घ्यायचं, त्याला जास्त नाही. जिथं जिथं असे तेलकट वगैरे डाग आहे तिथंच त्याला
ओल्या कपड्याने तुम्ही पुसायचं आहे, त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसायचं आहे. त्याला पूर्ण कोरडं झालं का नाही याची खात्री करायची आहे. त्याच्यातल्या एखाद्या कनेक्शनला पाणी वगैरे लागले का नाही हे चेक करायचं आहे. सगळं व्यवस्थित आहे मगच तुम्ही त्याला यूज करणं स्टार्ट करू शकता. आणि फ्रीजमध्ये आपल्याकडून खूप जणांकडून होत असतं की थोडंसं उरलं, भाजी उरली, आपण एखाद्या छोट्या वाटीमध्ये काढून ठेवत असतो. ती वाटी बाहेरची वाटच बघत नाही. ती वाटीचं तिथंच किती दिवस ती म्हणजे हॉलिडेला गेल्यासारखं करत असते ती वाटी. त्याला कोणी बघतच नाही, नको वाटते कोणालाच त्याच्यातलं पदार्थ संपवायला. तर मग तसं नाही करायचंय. ज्याला म्हणजे त्याला पण जर सुस्थितीत असेल, खाण्यालायक असेल तर खाल्लं पाहिजे, नाही तर मग त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. फ्रीजमधून एखादी वस्तू काढताना किंवा फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवताना तिथं काही खराब तर नाही झालं ना आपल्याकडून हे चेक करणं गरजेचं आहे. भाजी सडून तर नाही गेली ना आतमध्ये, सगळं व्यवस्थित ठेवून पण ते बघणं गरजेचं आहे. त्याचे डाग तर इथं तिथं पसरले नाही ना फ्रीजमध्ये हे बघणं गरजेचं आहे. एकाच काम नाही, हे सगळ्यांचंच आहे. जर तिथं पण काही खराब झालं असेल तर वेळच्या वेळी तेव्हाच्या तेव्हा सगळं क्लीन करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण घराची स्वच्छता करता तेव्हा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. किचनमधून लगेच इकडे गेलं की आमचं फर्स्ट वॉशरूम लागतं. इथले पण जाळे काढले मी. खाली असं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ज्या बकेट लागत नाही ना त्या सगळ्या भरून ठेवलेल्या आहे एकात एक घालून. जेव्हा खूपच गरज पडेल, खूप सारं धुणं वगैरे धुवायचं असेल तर तेव्हा आम्ही ह्याच्यातले जे गोष्टी आम्हाला लागतात तेच आम्ही घेतो. आणि हे एक तुम्ही हा डब्बा बघून तुम्हाला हे वाटलं असेल की हे काय आहे, हिने काय केलं, हे मी रियूज केलं बरं का. मी म्हणजे फेकून देण्याऐवजी आणि प्लास्टिकचं 3 लेअर 3 लेअर स्टँड्स वगैरे यूज करण्यामध्ये एक्स्ट्रा पैसे म्हणजे खर्च करण्यापेक्षा मी हे असं यूज करायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये पाणी जाणार नाही याची सगळी काळजी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये किडे होणार नाही ह्याची पण सगळी काळजी घेतलेली मी. आणि ह्याच्यामध्ये सगळे जे ब्रशेस वगैरे किंवा ज्या ज्या गोष्टी आपण क्लिनिंगसाठी यूज करतो त्याच्यामध्ये हँडवॉशचे एक्स्ट्राचे पॅकेट्स आणि मंथली आपण जे साबण वगैरे लागतात ते सगळ्याच प्रकारचे साबण वगैरे असं सगळं काही ठेवलेलं आहे. असे डबे मी स्टोअर करण्यासाठी एकदम सामान सगळं स्टोअर करण्यासाठी असे डबे मी यूज करायचं ठरवलेले आहे. मी करती पण आहे ते. कोणी हसं नाही तर रडो यार, असं काही हे नाही आहे की आपण जुन्या गोष्टींना रिक्रिएट करून यूज करायचं नाही, असं काही नसतं. कशा पण वस्तू असो आपण त्याला स्वीकार करायला, त्याचा कसा वापर करायला हे इम्पॉर्टंट आहे. इकडून आत गेलं की इकडं फर्स्ट बेडरूम आहे, पण मी ते नाही दाखवणार आहे सध्या. आता तिथं थोडंसं चेंज करायचं आहे मला काही, त्याच्यामुळं मी तिथलं शूटिंग आत्ता लगेच नाही दाखवणार आहे. एवढं इथलं झाल्यावर मग ते दाखवेल वाटलंच. इथले पण जाळे काढले. हे फॅन पण मला यावेळेस फॅन पुसायचं काम करायला केलं पण बरं का मी, आणि एकदम सक्सेसफुल पण झालं ते. जर छोटी फॅमिली असेल आणि खूप सारे पसारे घालणारे असेल कोणी, तर त्याच्यापेक्षा एकाच बेडरूममध्ये दोन्ही बेड्स ठेवले तर काय फरक पडला. माझी आई आणि मी आत्ता सध्या सोबत आहे, तर मग दोन्ही बेड्स पण एकाच ठिकाणी सोबत ठेवले. आणि ह्या बेडमध्ये मी आता तुम्हाला असं वाटेल की मीच नाही, खूप सारे जण जे नाही लागत ते सगळं पसारा ह्याच्यामध्ये भरून टाकतात. मी ह्याला ओपन पण करून दाखवेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी काय आहे ह्याच्यामध्ये हे मी जे जसं ठेवलेले ते सगळं स्पष्ट खरं सांगते. इकडचे जे साईड आहे तर त्याच्यामध्ये सगळे माझे जे बुक्स आहेत ते सगळे एकदम गच्च भरून आहेत, तर ते सगळे बुक्स मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. इकडच्या ह्याच्यामध्ये मी पार्टिशनमध्ये जे स्वच्छ केलेले एकदम व्यवस्थितपणे धुवून एकदम खणखणीत उन्हात वाळवलेले सगळे जे अंथरूण पांघरूण वगैरे सगळे, तर ते नीट त्याला घडी करून एकदम व्यवस्थित बांधून ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये बेडशीट्स वगैरे सर्व काही आहे. कुशन्स कवर ते सगळं काही आहे.
आपण काय करतो, एखादी स्टोअर करण्यासाठी जागा भेटली, अरे हां त्याच्यात सगळंच कोंबायचं, असं बिलकुल करू नका. पण जेव्हा आवरायची वेळ येते ना, मग तेव्हा खूप काम करावं लागतं. मग त्याच्यापेक्षा एकदाच त्याला सॉर्ट आउट करा. इथं मी के फॉर नॉलेजसाठी जे नोट्स वगैरे बनवते ते आहे. बस इतकंच सामान ठेवलं मी, कारण आपल्याला असं वाटतं की नाही एखाद्या मोठ्या वस्तूच्या खाली खूप सारी जागा आहे, मग तिथं आपण काही ना काही वस्तू ठेवू. त्याच्यात ठेवण्यामध्ये आपण इतका पसारा कोंबत बसतो ना, तेच पसारा मग आवरायच्या वेळेस काय हालत होती आपली, त्याच्यापेक्षा आधीच आवरलेलं बरं. बस इतकंच आहे याच्यामध्ये. कडची गॅलरी मधलं पण 2 तुळशीचे रोप आहेत. आणि एक ड्रम आहे. ह्या ड्रम मध्ये मी जे काही भंगार वगैरे सामान निघालं, ज्याला व्यवस्थित आता त्याला सॉर्ट आउट करून झालेलं आहे, ते सगळं ठेवलेलं आहे. त्याला पण आता ते भंगारमध्ये द्यायचं आहे. इथून म्हणजे दारापुढचं जे येतं त्याच्यात तिथं नाही देणार आहे आम्ही. माझा भाऊ आल्यावरती मग त्याला सॉर्ट आउट करणार आहे. तर इथपर्यंत सध्या असं आवरलेलं आहे. आता आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी पण घरात आलो, अचानक सगळे म्हणजे अननोन घरात आलो समजा एखाद्या, आपल्याला म्हणजे माहिती असतं की आपल्या घरातलं कोणतं बटन आपण ऑन केल्यावरती काय चालू होऊ शकतं हे आपल्याला माहिती असतं. पण ज्याच्या घरी आपण गेलो, पहिल्यांदाच गेलो, आपल्या घरी कोणी पाहुणे, इतक्या उत्साहात आणि इतक्या ऊर्जेने ते करतात, खट 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 सगळे बटणं दाबतात. ते खटखट दाबण्याने त्याच्यातले जे वायर्स असतात, आधीच नाजूक असतात बिचारे, त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन जातं, ते बंद पडतात. ते तर होतच. किंवा त्याच्यातून कधी कधी तुम्ही एकदम व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर त्याच्यातून छोटासा स्पार्क वगैरे आल्यासारखं पण तुम्हाला दिसू शकतं. तसं पण होत असतं. आणि ते खटखट बटणं दाबता दाबता येतात या इथपर्यंत. इथं काय असतं हे जे इलेक्ट्रिकल फील्ड्समधले त्यांना चांगलं माहिती. इथं असं करून बटन चालू करून टाका म्हणायचं, मग चांगले जागृत होताल तुम्ही. इथं आपण इथं एखादं पिन किंवा इथं एखादं कनेक्शन असल्याशिवाय हे बटन कधी पण प्रेस करायचं नाही. कधी कधी एकाच बटनावर 2-2 अप्लायन्सेस किंवा आता काही लोक एका बटनावर एक बल्ब, एक फॅन अशा पण गोष्टी चालू करू शकतात. हां, ते खूप एकदम चांगली टेक्नॉलॉजी आहे. तेच गोष्टी इथं सुद्धा वापरता येतात. ह्या बटनाला आणि या स्विचला सुद्धा वापरता येतात. पण जर तसं पण तुमचं जर हात लागला विनाकारण ते कनेक्शन्स वगैरे ऑन असतील, जर बटन ऑन असेल आणि सर्किट पास झालं तर ते खूप म्हणजे तुमच्या जीवावर पण बेतू शकतं. तर त्याच्यासाठी व्यवस्थित सेफ्टीने सगळं हँडल करायचं आहे. जिथं जिथं आता तुम्ही नवरात्री निमित्त पाण्याने सगळं घर धुवून काढतात, आमच्याकडे पण काढतात एक दिवस आधी किंवा नवरात्रीच्याच दिवशी, घटस्थापनेच्याच दिवशी सगळं घर आवरण्यात येतं. तर तेव्हा काय काय सेफ्टी घ्यायची आहे ते पण मी लगेचच सांगते तुमच्यासोबत. जर तुमच्या घराला इलेक्ट्रिकल वॉल माउंट कनेक्शन असेल, म्हणजे जे आधीचं तुम्ही बघतच असतील की कनेक्शन कसं असायचे, एक पट्टी असायची किंवा एक छोटंसं गोल्ड रिंग सारखं त्याच्यातून वायर्स वगैरे कनेक्शन असायचं. तर आता सध्या तसं नाही, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. एकदम वॉलमध्येच सगळे जे वायर्स असतात तर त्या फिट केलेल्या असतात, त्याच्याने सेफ्टी पण होते. पण जर चुकून तुमचं जर तिथं पाणी वगैरे मारण्यात आलं तुमच्याकडून आणि जर कनेक्शनमुळे त्याच्यामध्ये करंट हे झालं तर मग तुम्हाला त्याच्यातून शॉक पण बसू शकतो. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन काम करायचं आहे. आता हे मी का सांगतेय तर आमच्या ज्या काही काही गॅलरीज आहे, 1-2 गॅलरी आहेत, त्याच्यामध्ये अशी अरेंजमेंट केलेली आहे की एखाद्याला खूप बोर झालं समजा तर ते एखादा जे डिव्हाइसेस आहेत छोटे मोठे, जसं की लॅपटॉप, आणखी छोटे वस्तू, तर ते त्याला कनेक्ट करून तिथं बसू शकतात, काम करू शकतात. तिथं जर चुकून पाणी जर त्याच्यावरती पडलं तर मग खरंच करंट पास होण्याची शक्यता जास्त आहे.
हे मी आमच्या जिथं वॉशिंग एरिया आहे तिथं सुद्धा मी एकदा बघितलेलं आहे. त्याला आम्ही व्यवस्थित एखादी चिकटपट्टी किंवा डबल साईड टेपनी आम्ही त्याला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर पाणी पण पडणार नाही आणि उगाच विनाकारण कोणी त्याचं बटनही प्रेस करणार नाही. जेव्हा लागेल तेव्हाच त्याची गरज असेल तेव्हा यूज करू, अशा पद्धतीने आम्ही त्याला ठेवलेलं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न सर्वांनाच पडतो की घर झाड झटक केली, सगळं गोष्टी व्यवस्थित नीटनेटक्या केला, सजावट केली, सगळं केलं, मग घर कधी धुवायचं? तर शक्यतो अमावस्या जी आहे, सर्वपित्री अमावस्या, ती सरत आल्यावर किंवा पूर्णपणे संपल्यावर त्याच्यानंतर पूर्ण घराला तुम्ही धुवून काढू शकता. त्याबद्दल मी माझ्या आईला पण विचारलंय आणि मला पण माहिती आहे, कारण मी जास्त करून घरामध्ये मला म्हणजे घराच्या सर्व गोष्टींशी मला खूप लहानपणीपासून कनेक्ट व्हावं लागलं, त्याच्यामुळे खूप गोष्टी मला पण माहिती आहे.